नमस्कार, तुम्ही पाहताय लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूज आणि लाईव्ह सध्या माढा तालुक्यातील टाकळी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत। लोहार समाजाच्या वतीनं काही मागण्यांसाठी या ठिकाणी गेली 2 दिवसापासून उपोषण सुरू आहे आणि आज उपोषणाचा 3रा दिवस आहे। काय मागण्या आहेत? सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब कळसाहेब जे सध्या उपोषणाला गेली 3ऱ्या दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत। स्वागत आहे तुमचे। काय नेमक्या मागण्या? आमच्या लोहार समाजाच्या स्वराज्य स्थापन झाल्यापासून आमच्या समाजाला जसं स्वराज्य स्थापन राजांना मदत केली। आमचा एक दुबळा समाज आहे, परंतु चालू सरकारने कुठलीही आमच्या समाजाला मदत केली नाही। म्हणून आज मी विश्वकर्मा लोहार विकास संस्थेच्या वतीनं पूर्ण लोहार समाजाला विनंती करतो। आणि सर, आमचा समाज हा गरीब आहे। आजपर्यंत रस्त्यावर कोणाला हेडवाकडं न बोलणारा, कुणावर अन्याय न करणारा, आमच्यावर जरी अन्याय झालं तर सहन करणारा समाज। त्यामुळं आम्हाला वेळ लागतोय। थोडी समाज आता एकत्र यायला लागला आहे। मध्यंतरी महामंडळ आम्हाला दिलं, त्या महामंडळाला निधी नव्हता, तर ते आम्ही निधीची मागणी त्यात प्रामुख्यानं घातलेली की आमच्या समाजाला निधी द्या। आणि निधी दिला तर कसा निधी द्या? अण्णासाहेब पाटील महामंडळाला जे निकष लागवायचं त्याप्रमाणे आम्हाला निधी द्या। आता काल सरकार मायबापने 50 कोटी रुपये जाहीर केलेले आहेत, त्याचा जार बी आम्हाला पाठवलेला आहे। त्यांनी सांगितलं उपोषण महाग घ्या, परंतु आमचं म्हणणं असं आहे की बँकेत जर आमची मुलं गेली, त्याच्या अगोदर ज्या लोकांना महामंडळ मिळाले आहेत तर ते ठिकाणी गेलं तर त्यांना सांगितलं जातं की बँकेत टार्गेट नाही आणि कर्ज मिळत नाही। आणि जसं अण्णासाहेब पाटील महामंडळाला त्या मुलं जर गेली, बाबा मग आम्हाला 10 लाख 15 लाख पाहिजे, तर त्यांना ताबडतोब मिळलं जातं। त्या मुलांना मिळते, तसंच आमचा समाज गरीब आहे, आम्हालाही मिळावं ही आमची प्रामुख्याने मागणी। दुसरी मागणी, आमच्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये लोहार समाजाच्या लोकांना जागा दिली जात नाही। शासनाला आम्ही म्हणतोय प्रत्येकी 2 गुंठ आमच्या समाजाला जागा द्या। आपण शासनाच्या ह्याच्यावरून जार काढा, तसं आम्हाला प्रत्येक ग्रामपंचायतला मागता येईल। आपण जार काढला तर 2 गुंठ। दुसरी गोष्ट सर, प्रत्येक समाजामध्ये राजकारणामध्ये लोक आहेत। मग आमच्या समाजामध्ये, आमचा आज महाराष्ट्रामध्ये जवळपास 20 ते 25 लाख तुम्ही सर्वे करून माहिती घेतली तर चालेल, एवढा समाज आहे। प्रत्येक राज्यकर्ता हा आमचा उपयोग घेतला जातोय, त्या समाजाचा विचार केला नाही। आम्हाला काय आमदारकी नको, खासदारकी नको, पण प्रत्येक जिल्हा परिषदच्या कलेक्टर याला नियोजन समितीवर सदस्य किंवा आहेत। पुन्हा आपल्या माढा तालुक्या म्हणजे प्रत्येक तालुक्यागणे साळुंबाळ योजना असेल, काय असेल, अशा ठिकाणी आमचा प्रत्येक लोहार समाजाचा तालुक्यावर किमान प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक नियोजन समितीवर सदस्य घेतला पाहिजे। सदस्य म्हणजे का घेतला पाहिजे तर तो आमचा एक सदस्य जर नियोजन समितीवर गेला तर आमच्या ह्या सोलापूर जिल्हा असेल, कोल्हापूर कुठल्याही जिल्ह्यातला, त्याला हात दुसऱ्यामुळे पसरावं लागणार नाही, जेणेकरून वाड्या वस्तीवर रस्ता असेल, दिव्याचं लाईटचे दिव असतील, ही आमच्या समाजाला आम्हाला आमच्या माध्यमातून पोचता येतील। दुसरी गोष्ट, महामंडळावर आम्हाला स्वतंत्र महामंडळ पाहिजे होतं। यांनी यशवंतराव चव्हाण महामंडळाच्या अंडरखाली आम्हाला दिलं। आमची मागणी आहे की आम्हाला स्वतंत्र महामंडळ पाहिजे आणि त्या महामंडळावर आमचा एक सुशिक्षित कोण माणूस असेल त्या महामंडळावर बसवला पाहिजे आणि एक संचालक घेतला पाहिजे। म्हणजे आमची माणसं जर दुसरा माणूस बसवला तर तिथपर्यंत पोचणार नाही। जर आमच्या माणसापाशी गेलं तर त्यांचे कर्ज मंजूर होईल। अशा आमच्या छोट्या मागण्या आहेत आणि सरकार मायबापलाही काही अडचण नाही, त्यांच्या हातातला आहे। पण तरीसुद्धा आज आम्ही 3रा दिवस आहे, सरकारचं पूर्ण दुर्लक्ष आहे आमच्याकडे। साधं कलेक्टरला आम्ही सगळ्यांना पत्र दिलं, कुणीही आमच्यापर्यंत आलेलं नाही। दुसरीकडे आंदोलन असलं की तिकडं कुठल्याही समाजाचं असेल तिथं प्रशासन पोचतं, पण एक आमचा नाजूक समाज, गरीब समाज आमच्यापर्यंत आज कुणीच आलं नाही। आम्ही तुमच्या माध्यमातून तुमचंसुद्धा आम्ही आभार मानतो की आज तुम्ही मुलींवरून आमचे एक समाजाचं व्यथा समोर मांडताय। ह्याबद्दल मी आधी समाजाच्या वतीनं तुमचं आणि सुहास पाटील सरांचं अभिनंदन करतो, जेणेकरून ही बातमी आमची अधिवेशनापर्यंत पोचावी अशी आमची विनंती आहे। तर गेल्या आज 3रा दिवस आहे उपोषणाचा। एक 9-10 मागण्या ज्या आहेत ते साधारणपणे ते या ठिकाणी शासनाकडे मागतायत, परंतु 3 दिवसापासून उपोषण सुरू असलं तरी प्रशासनाचं कोणीही अधिकारी या ठिकाणी फिरकलं नसल्याचं त्यांनी खंत व्यक्त केले। पण दुसरी एक महत्त्वाची बाब अशी आहे की या उपोषणाच्या निमित्तानं जिल्हा असेल किंवा राज्य असेल, या राज्यभरातील लोहार समाज आता एकवटला जातोय। मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, आता सोलापूर जिल्ह्यामध्ये हे उपोषण सुरू आहे,
आतापर्यंत या उपोषणाला तुमच्या समाज बांधवातील मग जिल्हा तो पुणे असेल किंवा इतर जिल्ह्यातून कोणत्या जिल्ह्यातून पाठिंबा तुम्हाला या उपोषणाला मिळतोय? सोलापूर जिल्ह्यामधून भरपूर लोक आले. आता पुण्यावरून 2 गाड्या आल्या आणि सांगोला आटपाडीहून लोक यायला लागले. म्हणजे ज्यांना जरा समजेल असे लोक यायला लागले. भरपूर समाजामधून आम्हाला पाठिंबा मिळत आहे. या उपोषणस्थळी रयत क्रांतीचे प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील सर यांनी भेट दिलेली आहे. त्यांना काय वाटतं या उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर त्यांच्याकडनं जाणून घ्यावे. सर स्वागत आहे. नेमकं आता 3 दिवस झालं हे उपोषण सुरू आहे. लोहार समाजाच्या काय मागण्या असतील. सध्या एकीकडे अधिवेशन पण सुरू आहे. मात्र हे उपोषण सुरू असलं तरी प्रशासनातील अधिकारी या ठिकाणी फिरकले सुद्धा नाहीत. कसं बघता याच्याकडे? तसं तर लोहार समाज हा महाराष्ट्रात आपण बघितलं तर विखुरलेला समाज आहे. आणि लोहार समाजाचं उदरनिर्वाहाचं साधन म्हणलं तर शेतीचे अवजारं दुरुस्त करून द्यायचं ही खरं लोहार समाजाने आजपर्यंत यांच्या पारंपरिक जर ह्यांची पहिली पिढी बघितली तर त्या पद्धतीच्या. पण आता मुलं त्यांच्याही समाजात शिकलेले आहेत आणि शिकलेल्या मुलांना ही पारंपरिक व्यवसाय करण्याऐवजी नवीन व्यवसाय किंवा शिक्षणाच्या दृष्टीनं त्यांना सुद्धा संधी मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी आज लोहार समाजाचे नेते म्हणून दादासाहेब कळसाई यांनी टाकळीला हे आज उपोषण घेतलेलं आहे. या उपोषणाच्या माध्यमातून कमीत कमी या सोलापूर जिल्ह्यातील नव्या संपूर्ण महाराष्ट्रातील लोहार समाज हा एकत्रित व्हायला लागला. कालच्या निवडणुकीच्या अगोदरच या महायुती सरकारने लोहार समाजाला एक महामंडळ दिलं की वसंतराव नाईक भटक्या विमुक्त आणि विकास महामंडळाच्या अंतर्गत ब्रह्मलीन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ हे ह्या लोहार समाजाच्या नेत्यांच्या नावाने सुरुवात केलेली आहे. आणि या माध्यमातून काल 4 तारखेलाच म्हणजे दादासाहेब कळसाई या लोहार समाजाच्या मागण्यांसाठी इथं उपोषणाला बसल्यानंतर काल 4 तारखेला महायुतीच्या सरकारने त्या लोहार समाजाच्या महामंडळाला 50 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. पण ही तरतूद तशी अपुरी तरतूद आहे. म्हणून मीही आज रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आमचे नेते माजी मंत्री तथा आमदार सदाभाऊ खोत साहेबांना मी दुपारीच फोनवरून माझं बोलणं झालं आणि असं लोहार समाजाचे काही मंडळी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांना उपोषणापासून परावृत्त करण्यासाठी हा प्रश्न विधानसभेत चर्चेला जावा ह्या भूमिकेला मी सदाभाऊंना सांगितलं. आणि सदाभाऊंनी माझ्याकडून त्यांच्या सगळ्या मागण्या त्यांच्या पेपरच्या आलेल्या बातम्या ह्या सगळ्या मागवून घेतलेल्या आहेत. त्यांना कदाचित उद्या ते सकाळच्या प्रहारात ह्या लोहार समाजाच्या महामंडळाला आणखी जादा तरतूद कशी मिळेल या बाबतीत ते उद्या मांडणार आहेत असं मी त्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. परंतु या लोहार समाजाच्या मागण्या ह्या नवीन सुशिक्षित बेरोजगारांना संधी आणि त्यांना उद्योगधंदा करण्यासाठी बँक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांची मागणी आहे की अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळा टाईपच आम्हाला सुद्धा त्यातून काही कर्ज प्रकरणं मिळाली पाहिजेत. आणि मीही त्या मताशी सहमत आहे की ह्या समाजातल्या सगळ्या सुशिक्षित बेरोजगारांना सुद्धा अशी कर्ज पुरवठा जर केला तर त्यांचा समाज सुद्धा मागासलेपणाचा त्यांचा कमी होऊन त्यांची आर्थिक सोबतता पुढे भविष्यात आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या समाजाला जे आज त्यांनी आंदोलन उभा केलेलं उपोषणाचा जो आज 3रा दिवस आहे त्या उपोषणाला आम्ही रयत क्रांती संघटनेच्या वतीने पूर्ण मी पाठिंबा देतोय. तर सध्या तरी माढा तालुक्यातील टाकळी या ठिकाणी लोहार समाजाच्या वतीने उपोषण सुरू आहे. 3रा दिवस आहे. प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या ठिकाणी समन्वय साधण्यासाठी चर्चा घडवून आणण्यासाठी आणि मागण्या नेमक्या काय आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी येथे येऊन भेट द्यावी आणि लवकरात लवकर उपोषणकर्त्याची प्रकृती ढासळण्यापूर्वी किंवा कुठलाही दुसरा अनुचित प्रकार होण्यापूर्वी प्रशासनातील अधिकाऱ्यांनी इथे येऊन या ठिकाणी या उपोषणात कशा पद्धतीनं थांबवता येईल याची मात्र निश्चितपणानं काळजी घ्यावी. लाईव्ह महाराष्ट्र 2 न्यूजसाठी मी रमेश शिरसट, टाकळी.